विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सोहळ्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आहोत ते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब थोरात, आज या ठिकाणी उपस्थित असणारे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आपल्या सर्वांनी ज्यांना नेहमीच आयुष्यभर साथ दिली आणि आपल्या सगळ्यांचं ज्यांनी अतिशय प्रभावीपणाने नेतृत्व केलं ते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, आपल्या या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे खासदार संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, विशाल पाटील, बजरंग बाप्पा सोनवणे, निलेश लंके, भास्कर बगरे, खासदार प्रणितीताई शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, अनिल कोकीळ, शिवसेनेचे नेते सुरेश हसापुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, चेतन नरुटे, सिद्धराम मेहत्रे, या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असणारे ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्रातील मधुकर भावे साहेब, सर्वच व्यासपीठावरील आजी माजी आमदार आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना या ठिकाणी शिंदे साहेबांच्या सोहळ्यासाठी रणजित दादा आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी एकत्रित केलं, याबद्दल त्या दोघांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो। या भूमीतून मागच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची नांदी इथून याच भूमीतून सुरू झाली, म्हणून या भूमीत या सगळ्यांचा सत्कार होणं जास्त महत्त्वाचं होतं। एकदा अकलूजकरांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होऊ शकतं, ह्या अकलूजकरांनी आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे। उत्तमराव जानकर मागे बसलेले आहेत, हवा कशी तयार होते हे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि महाराष्ट्रात जे सरकार आहे ते सरकार आधी झोपलेलं होतं, पण लोकसभेच्या निवडणुकीतला निकाल आल्यानंतर सरकार जागं झालं आणि दिसेल त्याला लाडकं करायला लागलं। सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले। अतिशय लिबरल मनाने मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं। त्यांच्या नेतृत्वात खाली मी महाराष्ट्राचा एक अर्थसंकल्प सामाजिक दृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी अतिशय प्रभावी असा अर्थसंकल्प त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मांडला। त्याच्या मागे प्रेरणा सुशील कुमार शिंदे साहेबांची होती। 2003-04 साली आम्ही तो अर्थसंकल्प मांडला। महाराष्ट्रातल्या मागे राहिलेल्या सगळे घटक ज्यांचा कधीही उल्लेख फारसा व्हायचा नाही, त्या अगदी माकडवाले समाजापासून सगळ्या लहान सहान समाजासाठी तेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मागे राहिलेल्या घटकांच्यासाठी न्याय देण्यासाठी काही भूमिका व्यक्त केल्या। छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी आहेत। मला आठवतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडला पाठवण्यासाठी तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मदत केली आणि शाहू महाराज हे दिल्लीला गेले, लंडनला गेले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब लंडनला जाऊ शकले ते शाहू महाराजांच्या मदतीमुळे झाले। त्यातनं प्रेरणा घेऊन त्या 2003च्या बजेटमध्ये आपण महाराष्ट्रातल्या 100 मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी स्कॉलरशिप सुरू केली। देशातल्या जगातल्या कुठल्याही विद्यापीठात ही मुलं जात असतील तर त्यांच्यासाठी पैशाची सगळी खर्च करण्याची तजवीज तेव्हापासून महाराष्ट्रातल्या अर्थसंकल्पात सुरू झाली। आज तो आकडा वाढलाय, कदाचित 100, 200, 300 पर्यंत गेला असेल। पण जे शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करून जो आदर्श निर्माण केला, त्या आदर्शाची रीख पुढे ओढण्याचं काम
सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील आमच्या त्यावेळच्या सरकारने केलं। आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सर्व समाजांना एकत्रित घेऊन जाण्याची अतिशय नितांत गरज असताना समाजात भांडणं कशी होतील, समाजात तेढ कशी निर्माण होईल, जातीय दंगे कसे होतील हे बघण्याची व्यवस्था काही लोक महाराष्ट्रात करतायत। मी मगाशी सांगितलं तसं विधानसभेच्या निवडणुका जवळ आहे। लोकसभेच्या नंतर शिंदे साहेब अनेक वर्ष राज्याचा अर्थसंकल्प मांडायचे। शिंदे साहेब तुम्हाला सांगायला हरकत नाही की हे सरकार लोकसभेच्या नंतर एवढं घाबरलेलं आहे की या सरकारने तिजोरीचं दार काढून ठेवलेलं आहे बाजूला। तिजोरीला आता दार नाही आहे। तुम्ही म्हणाल त्या गोष्टी ते मागितलं ते सगळं द्यायला त्यांची तयारी आहे। चंद्र जरी मागितला अकलूजला आणला पाहिजे तर ते आश्वासन देतील, यस चंद्रही तुम्हाला आणून देतो। त्यामुळं या देशामध्ये हे सरकार महाराष्ट्रातलं सर्वात घाबरलेलं सरकार आहे सगळ्या देशातल्या सरकारांची तुलना केली तर। त्यांना माहिती आहे आपलं सरकार जाणार आहे आणि म्हणून साम दाम दंड भेदाचा वापर महाराष्ट्रात उद्याच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे। ठामपणाने आपण जी लोकसभेत भूमिका घेतली तीच भूमिका ताठपणाने ठेवण्याचं काम तुम्हा सगळ्यांना उद्याच्या राजकारणात विधानसभेत करावं लागेल। दिल्लीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने व्यासपीठावरील 30 आणि आमचे विशाल पाटील 31 एवढे 31 जण महाराष्ट्रात लोकसभेत पाठवून भारतीय जनता पक्षाला थांबवण्याचं काम महाराष्ट्रात झालं। का झालं तर 400 पारचा नारा देणारी जी लोक होती त्या 400 पारचा नारा देणाऱ्यांना तुमच्या ताकदीमुळे 240 वर थांबावं लागलं। तरी त्या चंद्राबाबूच्या जाऊन पाया पडले, त्या नितीश कुमारच्या जाऊन पाया पडले। त्या दोघांना घेऊन आता 2 टेकूचं भारतात सरकार आहे। काल परवा रात्री मी निलेश लंकेंच्याकडे होतो, ते म्हटले आम्ही विरोधी पक्षातले खासदार आहे। निलेश लंके साहेब, माझा भरोसा नितीश कुमारांच्यावर फार आहे। देशामध्ये नितीश कुमारांचं दुसरं नाव आहे पलटूराम, त्यामुळे ते कधी पलटी मारतील हे निलेश लंके तुम्हाला कळणारही नाही। सकाळी उठल्यावर लक्षात येईल अरे आपलं सरकार आलं। आणि त्यामुळे फार तुम्ही चिंता करू नका, परिस्थितीत कधी भगरेसर गुरुजी बदल होऊ शकतो। पण लोकसभेत जनतेने महाराष्ट्रातल्या आम्हाला पाठिंबा दिला। बगरे सरांच्या सारखा एक शिक्षक आमचा तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष लोकांनी डोक्यावर घेतला। निलेश लंकेंच्या बाबतीत काय बोलावं, प्रचंड लोकप्रियता निलेश लंकेंची आहे आणि त्यांनी पाडलं ज्यांना, त्यामुळं निलेश लंके देशभर आज प्रसिद्ध झालेले आहेत। निलेश लंके ने किसको गिराया तो सबसे बड़े आदमी धनाढ्य कैंडिडेट को गिराया असं लोक म्हणतात। त्यामुळं हे सगळे वीर हे इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अतिशय चांगली कामगिरी करू शकतात। आमच्या प्रणितीताई शिंदे देखील फार ताकदीने दिल्लीला गेल्या। विधानसभेत अतिशय करारीपणाने त्या भाषण करायच्या। आता लोकसभेतली भाषणं आपण सगळे त्यांची बघतोय। आमचे धैर्यशील मोहिते पाटील देखील त्याच ताकदीने आज आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतायत। मी सगळ्यांचीच नावं घेऊन या ठिकाणी वेळ घालवत नाही, पण महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत। महागाई कमी झाली पाहिजे, बेरोजगारीचा महाराष्ट्रातल्या युवकांचा प्रश्न संपला पाहिजे, आमच्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज प्रचंड महत्त्वाचा झालेला आहे। त्याचबरोबर आमच्या सोयाबीनला दर नाही, कपाशीला दर नाही, आमच्या कांद्याला दर नाही, अशा सगळ्या गोष्टी आणि साखरेची किंमत वाढली तर केंद्र सरकारला वाटतं की देशात महागाई वाढेल। कांद्याचा दर वाढला तर त्यांना वाटतं महागाई वाढेल। मला आठवतं की पवार साहेबांनी 2004 आणि 14 याच्यामध्ये आधारभूत किमती वाढवायला सुरुवात केली मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये। त्यावेळी याच भारतीय जनता पक्षाने पवार साहेबांच्यावर टीका केलेली की भारतात महागाई वाढवण्याचं काम पवार साहेब करतायत। का तर या देशातल्या शेतीमालाच्या किमती आधारभूत किमती वाढवण्याचं काम पवार साहेब करतायत म्हणून मला अभिमान आहे, मी त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून। पवार साहेबांनी तेव्हा बाणेदारपणाने उत्तर दिलं की होय मी हे करतोय कारण भारतातली ग्रामीण अर्थव्यवस्था पक्की करायची असेल, सक्षम करायची असेल तर शेतकऱ्याच्या
कष्टाला त्याच्या घामाला योग्य दाम दिलं पाहिजे आणि त्यामुळं मी हे काम करणार आहे। तुम्हाला किती टीका करायची तर करा, पण आमची भूमिका आहे की देशातल्या शेतकऱ्याच्या शेतीमालाचे दर त्याला परवडतील असे ठेवण्याचं काम आम्ही करणार आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा याच विचाराचं सरकार आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचं काम करायचं आहे। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की बाकीचे सगळे मुद्दे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातलं सरकार एक भ्रष्ट सरकार आहे हे तुम्ही विसरू नका। या सरकारने लोकसभेच्या आधी 90,000 कोटी रुपयाचं टेंडर काढलं। 6 रस्त्यात, एक जालनापासून नांदेडकडे जाणारा रस्ता 11,000 कोटीचं टेंडर 15,000 कोटीला गेलं अशी माझी माहिती आहे। तिकडं आपल्या अलिबाग पासून विरारपर्यंतचा एक कॉरिडॉर 96 किलोमीटर रस्ता हा 20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटीवर गेलं। आज अलिबाग पासून विरारपर्यंत जायला 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे। आपल्या जालन्यापासून नांदेडकडे जायला 73 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे। म्हणजे याचा अर्थ मी मगदे कुठेतरी सांगितलं, चांद्रयान 3 चंद्रावर गेलं त्याला फक्त 600 कोटी रुपये खर्च आला, पण विरारपासून अलिबागपर्यंत जायला ह्यांना 26,000 कोटी रुपये हे साहेब खर्च करणार आहेत। याचा अर्थ असा आहे की हे सरकार काही ना काही वेगळ्या मार्गाने वेगळ्या क्लुप्त्या लढवून पैसे उभा करण्याचं काम करते। याचा सगळ्यात मोठा कळस कुठे झाला तर मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याच वेळी महाराष्ट्रातल्या जनतेचा स्वाभिमान कोसळला आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात आलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खाण्याचं काम हे या देशातल्या राज्यातल्या या सरकारनं केलेलं आहे। आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सगळे माफी मागायला लागले, त्यावेळी मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, माफी मिळणार नाही, माफी मिळणार नाही, तुम्हाला प्रायश्चित्तच घ्यावं लागेल। आणि ते उद्याच्या विधानसभेत सगळा महाराष्ट्रातला मराठी माणूस हा ठामपणाने या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे 2 मित्र आहेत त्या तिघांना शिक्षा देण्याचं काम महाराष्ट्रात करेल आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं सरकार दिल्लीला येईल, ही मुंबईला येईल, महाराष्ट्रात येईल आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे हे मित्रांनो विसरू नका। आणि त्यासाठी सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सगळ्यांनी कामाला लागायचं काम सुरू करूया आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपल्या विचारांचं सरकार आणण्याचा प्रयत्न करूया। माननीय विजयदादा मोहिते पाटील साहेब हे आज नेहमीच सगळ्यांना बसून इथं मार्गदर्शन करतायत, पण एकेकाळी सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि दादा उपमुख्यमंत्री होते, असंही सरकार आम्ही जवळून पाहिलेलं आहे। आणि त्यामुळं या दोघांच्या एका व्यासपीठावर येऊन एकत्रितपणाने हा जिल्हा अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा एकसंघ करण्याचा प्रयत्न आज या निमित्तानं होतोय। याबद्दल रणजित दादा तुमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। सुशीलकुमार शिंदे साहेबांचा सत्कार आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते आणि विजयदादांच्या उपस्थितीत हा एक मोठा असा एक योग आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो, शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेलं भाषण पूर्ण करतो। धन्यवाद। धन्यवाद जयंतरावजी पाटील साहेब। जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंतराव पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, फणीजी शिंदे, धैर्यशील पाटील मोहिते, ओमराजे निंबाळकर, लंकेश बजरंग सोनवणे, संजय देशमुख वगैरे सर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, अन्य मित्र पक्ष या सगळ्यांचे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण, स्वतः महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्याचे आमदार, माजी खासदार रणजितसिंह मोहिते, 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 माजी खास
बंधू भगिनींनो, एका कार्यक्रमाच्या निमित्तानं, चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. शिंदे साहेबांचा 84वा वाढदिवस. म्हणजे माहीत नव्हतं की 84 वर्षाचे झाले. माझ्यापेक्षा 8.5 महिन्यांनी ते लहान आहेत. आता बघा कसे वागतात. त्यांचा सत्काराचं उत्तर हे शेवटी असतं. पण माझ्यापेक्षा लहान असताना सुद्धा कागदी करतात की मीच बोलणार. शेवटी मला त्यांनी सांगायला लागले, मी बरा आहे, तुमच्यापेक्षा 8 महिन्यांनी कवींना मी थोरलो आहे, त्यामुळे जात भानगडीत आमच्या नादी लागू नका. शेवटी तुमचा सन्मान आहे. हे हजारोच्या संख्येने लोक ह्या ठिकाणी आलेत तुमच्या सन्मानासाठी आणि तुमचे विचार ऐकण्यासाठी. मला आनंद आहे. होळीच्या परिवारानं हा एक प्रचंड आणि उत्तम सोहळा या ठिकाणी आयुष्यात आणला. शिंदे साहेबांचा आयुष्याचा मोठा काळ हा तेव्हा लोकांच्या बरोबर गेला. कष्टानं फुलं आली, मुंबईला गेले, शिक्षण वाढवलं, पोलीस खात्याची नोकरी केली. हळूहळू समाजकारणाची आस्था निर्माण झाली. विधिमंडळामध्ये आले, मंत्रिमंडळात आले, मुख्यमंत्री झाले, राज्यपाल झाले, केंद्रामध्ये मंत्री झाले. एवढी प्रगती कोणाच्या आयुष्यामध्ये कधी मिळत नसते. मी सुद्धा अनेकदा सत्तेमध्ये होतो, पण यांच्या इतका कालखंड किंवा वेगळेपणा हा मलाही कधी जमला नाही. आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण सत्ता कधी डोक्यात जाऊन दिलेली नाही. पाय नेहमी जमिनीवर ठेवले आणि सामान्य माणसाची बांधिलकी कधी सोडली नाही. आणि त्याचमुळं आज एवढ्या संख्येनं त्यांचा सन्मान करण्याच्यासाठी तुम्ही सगळेजण, आम्ही सगळेजण उपस्थित आहोत. हे त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे. मी आठवत होतो, अनेक गोष्टी जवळून बघितल्या. कधी नाटकात कामं केली, हा काही घरी साधा नव्हता. अनेक उद्योग केले. पुण्याच्या लॉ कॉलेजमधून पदवी झाली. पोलीस खात्यात सर्विस मारायला लागली. एक दिवशी मी जाऊन सांगितलं की सुशील कुमारजी, आता हा हाकी जे सोडा, आता खाली तिकडं चला. खाकी पोलिसाचा युनिफॉर्म सोडून आता दुसरा युनिफॉर्म आमच्याकडचा करा. त्यांनी हो बोलले. आणि आम्ही त्यांच्यासाठी एक जागा निवडली. ती जागा करमाळ्याची. आम्ही लोकांनी ठरवलं. मी महाराष्ट्र काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो, वसंतदादा मुख्य अध्यक्ष होते, चव्हाण साहेब होते. आणि आम्ही या सगळ्यांना फसवलं की अतिशय अभ्यासू आणि उद्या भवितव्य असलेला असा हा तरुण आहे, त्यांना करमाळ्याचं जागा द्या. नाही झालं. मी तर त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं. नोकरी गेली आणि करमाळ्याला तायफा हरीश सोनवणे नावाच्या ग्रस्थांना तिकीट दिलं गेलं. तुझी चिंता होती माझ्या सरकारला की सरकारला नोकरी करायला सुद्धा लावली आणि आता आमदारकी मिळाली नाही, करायचं काय? हे मला धीर दिला, काही काळजी करू नका, आपण यातनं बाहेर पडू.
बाहेर पडायचं ठरवलं आणि दुर्दैवाने काही महिन्यात साहेब पहाडी सोडवणे वाढले, जागा मोकळी झाली. पुन्हा आम्ही गेलो चव्हाण साहेबांच्याकडे आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की या तरुणाला महाराष्ट्राच्या भवितव्याच्यासाठी संधी देणं याची गरज आहे. त्यांना तिकीट दिलं आणि ते आणि मी करमाळ्याला आलो. नामदेवराव जगतापचे नेते होते. निवडणूक केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, नामदेवरावांच्याकडे निवडणुकीची सगळी जबाबदारी होती. पक्षाच्या वतीनं 15,000 रुपये त्यांना दिले. निवडणुकीचा खर्च त्या रकमेतनं झाला आणि 2,500 रुपये शिल्लक राहिले आणि ते 2,500 नामदेवरावांनी परत केले. हे चालीचं होतं त्या काळाच्या नेतृत्वाचं पक्षामध्ये काम करण्याच्या संबंधी. आणि तिथून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्याच्या नंतर हे गृहस्थ थांबलेच नाहीत. मला आठवतं आहे की वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे घेऊन मी त्यांना गेलो. मंत्रिमंडळात घ्या म्हणून. काय आमच्याकडनं काही झालं नाही, पण थोड्या दिवसानं त्यांना राज्यमंत्री म्हणून केलं. आणि तेव्हा जे सत्तेमध्ये गेली ते आमदार, मंत्री, CM, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, पक्षाचा अध्यक्ष, पक्षाचा जनरल सेक्रेटरी, काय असेल नसेल तेवढ्या सगळ्या जागा या गृहस्थांनी घेतल्या. माणसं होती, काम करून दाखवलं, इतिहास निर्माण केला. आणि म्हणून अशा कर्तृत्वान व्यक्तीला नेतृत्वाने होत्या. इंदिराजी असेल, सोनिया गांधी असोत, राजीव गांधी असोत, अलीकडच्या काळाचे राहुल गांधी असोत, या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी त्यांचा सन्मान केला. आणि तो सन्मान केला ते त्यांचं कर्तृत्व हे त्यांनी स्वीकारलं होतं. आणि त्यामधून आज हे झालेलं चित्र दिसतं आहे. तुमचा तालुका, तुमचा जिल्हा महाराष्ट्राचा इतिहास निर्माण करणारा जिल्हा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी करणारं सोलापूर शहर आहे. सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये जे काही कर्तृत्व, शौर्य आणि त्याग हुशारपणे दाखवलं ते या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग होता. आणि त्या सोलापूरचं नेतृत्व अनेक वर्ष सुशील कुमारांच्याकडे आलं. आणि त्या शहराचा आणि त्या जिल्ह्याचा चेहरा हा बदलण्यासाठी सत्तेचा वापर कसा करायचा याचा आदर्श हा त्यांनी दाखवलेला आहे. ते आणि मी एका दृष्टीनं भाग्यवान आहोत. अनेकांच्याबरोबर आम्हाला जिल्ह्यात काम करायला मिळालं. मी स्वतः 72 साली पालकमंत्री होतो. शंकररावजी मोहिते पाटील सर्वसामान्य माणसाला संघटित करून, सामान्य माणसाचं नेतृत्व करून एक संस्थात्मक उभारणी कशी करायची असते याचा आदर्श मोहिते साहेबांनी त्या काळामध्ये केलेला होता. नामदेवराव जगतापासारखी व्यक्ती माणसं जोडण्याची कला असते, तेही व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये पाहिलं. मी त्या काळचा पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयदादा होते. उत्तम प्रकारचं काम त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये केलं. अवधूरांना असतील, विठ्ठलराव शिंदे असतील, नामदेवराव जगताप असतील, अनेकांची नावं घेतली. ही माणसं सामान्य कुटुंबात आली, पण त्यांनी सामान्याचं भलं आणि सामान्यांचा विचार कधी सोडला नाही. आणि या सगळ्या लोकांच्यावर मला किंवा सुशीलकुमार शिंदेंना काम करण्याची संधी मिळाली. आमच्या व्यक्तिगत जीवनाचा तो ठेवा होता, ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. मला आनंद आहे की शिंदेंनी जे काही कर्तृत्व दाखवले त्या कर्तृत्वाची नोंद महाराष्ट्राने देशाने घेतली. हे सगळं खरं असलं, पण घरच्या लोकांनी नोंद घेणं
आणि घरच्या लोकांनी सन्मान करणं याला एक वेगळेपणा आहे. आणि तो वेगळेपणा आज रणजितसिंह असेल, धैर्यशील असतील, त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी दाखवला. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो. त्यांनी काही 84 वगैरे झालं हे डोक्यातनं काढा. आपल्याला लांब जायचे, पोलीस माझी कुठं नाही. तुम्ही काही चिंता करू नका, आपण आणखी सुरू जाऊ. कुणी काही म्हणलं तर हातात घेतलेलं काम शोधायचं नसतं. हा आपला बघायचा अनेक वर्षाचा. आणि त्यामुळे तुम्ही असंच काम करत राहा. नव्या पिढीला मार्गदर्शन करा आणि एक कर्तृत्वान नवी पिढी महाराष्ट्रात उभी करून यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाचा एक महत्त्वाचा राज्याचा भाग आहे हे दाखवण्याची खबरदारी नवी पिढी घेईल. त्या नव्या पिढीच्या मागं तुम्ही, मी आणि अन्य सहकारी हे कटाक्षाने त्या ठिकाणी उभा राहू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि त्यासाठीच तुमची प्रकृती उत्तम राहावं, तुमच्याकडून लोकांची सेवा करू हेच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. मनपूर्वक. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.